गोष्टी इकडे दाखवायला ट्राय करेल, असे फोटोज दाखवायला ट्राय करेल की जे फोटो कधी काढलेच नाही गेले. पण जर त्या टाइमला ते फोटो जर काढले गेले असते तर ते कसे दिसले असते. आणि हे जे सगळे फोटोज आहेत ते माझ्या बाबांच्या जीवनातले खूप मोठे टप्पे आहेत. 1950 ला माझ्या बाबांचा जन्म झाला, अनिल पोकळेंचा जन्म झाला. 1950 ला अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट झाली भारतासाठी. 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. 1950 ला आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं, भारतीय संविधान फॉर्म झालं. भारतीय संविधान जेव्हा फॉर्म झालं तेव्हा जो भारताचा नागरिक होता, जो 200 वर्ष ब्रिटिशांच्या खाली दबला गेलेला, त्याला खूप सारे अधिकार भेटले. त्याला संविधान याच्यासाठी फॉर्म झालं कारण सर्वांमध्ये एकता असावी, सर्वांना न्याय मिळावा. जेव्हा एक दबलेल्या माणसाला एवढे अधिकार भेटले, एवढी स्वातंत्र्यता भेटली, तेव्हा त्याने मार्केटमध्ये पैसा टाकायला सुरुवात केली, मार्केटमध्ये पैसा रोटेट व्हायला सुरुवात केली. राईट, मार्केटमध्ये पैसा रोटेट झाला तेव्हा मुंबईसारख्या जागांमध्ये, मुंबईसारख्या शहरांमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून लोक येऊन राहायला लागले आणि एक इंडस्ट्री बूम झाली. ही इंडस्ट्री कोणती बूम झाली तर टेक्सटाईल इंडस्ट्री. 1950 मध्ये जेव्हा बूम झाली तेव्हा टाटा मिल्स, फिनिक्स मिल्स याच्यासारखे मोठे प्लेयर्स आहेत हे मुंबईमध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करायला लागले. हे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला लागले तेव्हा लाखोच्या संख्येने जे कामगार तिकडे काम करत होते, जे शर्ट बनवत होते, पॅन्ट बनवत होते, कुर्ते बनवत होते, बायकांच्या साड्या बनवत होते, कुठेतरी राहायला पाहिजे. मालकाला नेहमी वाटत होतं की आपल्या जवळ राहू देत, म्हणजे ते आपल्या कंपनीला जास्तीत जास्त टाईम देतील. हे जवळ राहतील म्हणून या गिरणी मालकांनी एक खूप चांगली गोष्ट मुंबईत केली, म्हणजे त्यांनी चाळी लावली. राईट, ही आमची एक रंगवाला चाळ. या चाळीमध्ये या 5 भावंडांचं आयुष्य गेलं. वासू काका सगळ्यात मोठे भाऊ, त्याच्यानंतर माझे बाबा, 2 बहिणी नलू आत्या आणि मंजू आत्या ज्या फ्रॉक घालून दिसत आहेत त्या फोटोमध्ये, आणि नंदा. थोडीफार अशी दिसत होती. आम्ही इथे कुठेतरी राहत होतो, बाजूबाजूला घरं होती. सगळी भावंड 5 भावंड खूप आनंदात राहत होती. पण अचानक एक सॅड न्यूज झाली. माझे आजोबा राजाराम पोकळे ही सगळी भावंड लहान असतानाच एक्सपायर झाले. आता लहान असताना एक्सपायर झाल्यानंतर घरात दुसरा सोर्स ऑफ इन्कम नव्हता. जे काय करायचं होतं, आणि त्यावेळेला असं आता खूप वर्किंग वुमन्स असतात, माझ्या आधी काम नाही करत, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट होतं की आता सर्व्हाइव्ह करायचं आहे आपल्याला. आपण ऑलरेडी 10 बाय खोलीत सगळे एकत्र राहतोय, तर या 5 भावंडांनाच पैसा आणायचा घरामध्ये. राईट, प्रत्येक भावंड आपापल्या परीने काय काय करायला लागला. वासू काका रेल्वे नोकरीला लागले, नलू आत्या कापड इंडस्ट्रीमध्ये जाऊन पेनामध्ये रिफिल भरून जे पण पैसे आहेत ते आणायला लागले. अनिल पोकळेंनी त्यावेळेला डिसाईड केलं की मी सकाळी उठून पेपर टाकेल, पेपर टाकून दूध विकून जे पण पैसे येतील ते मी माझ्या आईला देईन आणि माझं फॅमिली थोडीफार सुरू होईल. त्या टाइमला जर माझ्या बाबाचा मी फोटो क्लिक केला असता लोकमान्य शाळेच्या बाहेर, तर तो कदाचित असा दिसला असता की बाबा न्यूजपेपर टाकतायत पेपरवर, सायकलवरून. मला नेहमी वाटत की हे न्यूजपेपर टाकताना त्यांना नेहमीच ग्राउंड मध्ये मुलं दिसत असतील. काही मुलं खेळत असतील, क्रिकेट खेळत असतील, फुटबॉल खेळत असतील, काही मुलं मजा म्हणून सायकल चालवत असतील. पण त्या टाइमला माझे बाबा गरज म्हणून सायकल चालवत होते. पेपर टाकून दूध वगैरे विकून जे काय घरात पैसे व्हायचे, त्याच्यासाठी बाबांना मोनॅको बिस्किट्स घ्यायची खूप आवड होती. लोक मोनॅको बिस्किट्स खात होते तेव्हा बाबा ते विकत घेऊ शकत नव्हते, कारण ऑफकोर्स घरामध्ये पैसे नव्हते. बाबाची जेव्हा पहिली सॅलरी झाली तेव्हा बाबांनी मोनॅको बिस्किट्स विकत घेतले. त्या टाइमला जर माझ्या बाबांचा कोणी फोटो काढला असता, एक लहान मुलगा पैसे पेपर वगैरे विकून जे पैसे देते, तर कदाचित बाबा असे दिसले असते.
एवढे खुश होते. गोल गोल बिस्किट मध्ये पगार 10 रुपये होता. 10 रुपये पगार. शिवसैनिक खूप दिसतात मला मागे. पुढे पुढे काय झालं की एक गरीब मुलगा जेव्हा खूप काही गोष्टी करत असतो तेव्हा त्याला एका सपोर्टची गरज असते. जर सगळे तुमच्या अगेन्स्ट असतील आणि तुम्ही स्ट्रेच करत बसाल तर एक दिवस तुम्ही मोडणार. तो सपोर्ट बाबांना शिवसेनामधून भेटला. बाबांच्या जीवनामध्ये खूप मोठा माणसाचा खूप जास्त हात आहे, ज्याच्याने बाबांचं जीवन खूप जास्त शेप झालं. ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. माहिती आहे बाबांना आठवतोय की नाही फोटो, पण वेगळ्या वेगळ्या मार्गांनी घरात पैसे यायला पाहिजे रे, आपलं घर चाललं पाहिजे. त्याच्यासाठी बाबांनी माउंट मेरीची जत्रा होती, त्या माउंट मेरीच्या जत्रेमध्ये स्टॉल लावलेला मित्रांसोबत, शिवसैनिकांसोबत. माउंट मेरीच्या जत्रेमध्ये स्टॉल लावल्यानंतर मुंबई पोलीस आले. पोलिसांनी स्टॉल उचलला आणि सांगितलं हे सगळं अनधिकृत आहे. पाहिजे स्टॉल कसं आहे कळतोय तुम्हाला? हा रिंग फेकायचा गेम आहे. आय एम शुअर सांगलीच्या जनरेशनला तो गेम माहित नसेल. सिंपल लाईक तुम्ही रिंग फेका, ती रिंग जर बिस्किट मध्ये पडली तुमचं बिस्किट, जर शॅम्पू मध्ये पडली तुमचा शॅम्पू. सिंपल गेम. तर करेक्ट. तर बाबा वगैरे काय करावं आता आपल्याकडे ऑप्शन नाहीये. माउंट मेरीचे तर 5 दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, घरात पैसे येऊ शकतात. तर बाबा त्या टाइमला एका माणसाकडे गेले, त्यांना ते बनवून भेटले. माणसाचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी विचारलं बाबा आणि ऑफकोर्स शिवसैनिकांना, काय झालं बाबा एवढा मोठा ग्रुप घेऊन आला तुम्ही माझ्याकडे? तर साहेब आम्हाला एक प्रॉब्लेम आहे, आम्ही एक स्टॉल लावलाय. काय स्टॉल आहे, काय गेम आहे तुमचं? साहेब सिंपल गेम आहे, तुम्ही रिंग थ्रो करायची, जर रिंग पडली तुम्हाला तर तुम्हाला ते भेटणार. एक 5 रुपयामध्ये तुम्हाला 5-6 रिंग भेटतील. बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, सगळे शिवसैनिक आहेत जे तुम्ही स्टॉल लावायला ट्राय करताय? हो साहेब, सगळे आम्ही शिवसैनिक. बाबा मला सांगत होते, बाळासाहेबांनी एक फोन केला मुंबईच्या महापौरांना फक्त त्यांनी एकच डायलॉग सांगितला की कमिशनरला फोन केला आणि एकच डायलॉग सांगितला की रिपेअर होते की माझी मराठी मुलं बँड्राच्या माउंट मेरीच्या जत्रेमध्ये एक सिंपल स्टॉल लावत आहे आणि त्या अनधिकृत म्हणून तुमचे पोलीस तो स्टॉल लावायला देत नाहीये. जर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर मी बघतो तुमचे महालक्ष्मी रेसकोर्सवर घोडे कसे धावते. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. महालक्ष्मी रेसकोर्सवर जेव्हा घोडे धावतात तेव्हा लाखोची वेटिंग होते. महापौरांना कळलं की बाळासाहेबांना काय बोलायचंय आणि त्यामुळे या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारे भगवे झेंडे आहेत आणि बाळासाहेबांच्या सपोर्टमुळे हा फोटो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बाबांनी तो स्टँड पुढे रन केला. त्या टाइमला जर कोणी तो फोटो काढला असता तर तो कदाचित असा दिसला असता. दादाने ही गोष्ट सांगितली, फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. तेव्हा बाबांनी डिसाईड केलं की दाबायची खोली आहे, चाळ म्हणजे अगेन या जनरेशनला कदाचित माहिती आहे नाही माहिती आहे, सांगली अश्लेषा दाबायची खोली असते, कॉमन बाथरूम, सगळेजण एकत्र. घरात जागा कमी होती त्या टाइमला, पण माणसांच्या मनात जागा मोठी होती. घराचे दरवाजे कधी बंद नसायचे, नेहमी उघडे असायचे. तेव्हा आपली आई खूप कमी जागेत एवढी वर्ष राहते. मंजू आत्याच्या बाजूला बसून आजी खूप रडायची. आत्या घरी असते, आत्या लहान. या माणसाकडे फक्त एकच जिद्द होती की माझ्या आईसाठी मी घर नाही घेणार, मी माझ्या आईसाठी बिल्डिंग करणार. आणि काही बॅकग्राऊंड नसताना, नाही बिल्डिंगचं नॉलेज, नाही आर्किटेक्चरचं नॉलेज, माणसं गोळा करून बाबांनी त्या टाइमला बिल्डिंग बांधलेली जी आजही उभी आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे श्री वरद कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्या टाइमला जर कोणी फोटो काढला असता बाबांचा आणि आजीचा तर
बाबा मला नेहमी बोलतात की निखिल मला बिल्डिंगच्या लाईनला यश नाही आलं, मी बिल्डर नाही बनू शकलो. मला एकच गोष्ट बाबा तुम्हाला सांगायची आहे की जी माणसं आली आहेत आज बस पकडून ट्रेन पकडून स्वतःचा रविवार सोडून तुम्हाला 3 तास देत आहेत, तुमच्यासाठी मनापासून बोलतो, हेच तुमचं यश आहे. एक सायकलवर पेपर टाकणारा मुलगा आज मुंबईमध्ये तुमचे मल्टिपल फ्लॅट्स आहेत, तुमचा पेटला स्वतःचा बंगला आहे. आज तुम्ही एक रुपया पण कधी माझ्याकडून मागितला नाहीये, इव्हन पिकनिक साठी पण कशासाठी पण तुम्ही तुमचं सगळं स्वतः मॅनेज करताय ऍट द एज ऑफ 75. हेच तुमचं यश आहे. बरोबर. पुढे पुढे वेळ जात गेला, बाबांचं लग्न झालं. मी आणि आई आहे, मी आणि आई आहे. मला माहितीये मी आईला दरवेळेला बोलायचो की बाबा आहेत कुठे, एक आठवडा झाला बाबा दिसत नाही, बाबा आहेत कुठे. बाबा त्या टाइमला 2 शिफ्ट आहे, सकाळी 6 ला उठून जायचे फ्रँको इंडिया फार्मास्युटिकल जी फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्याच्यानंतर 2 वाजता घरी यायचे, जेवायचे. 3 वाजता एका बिल्डिंगच्या कंपनीमध्ये ज्यांचा कारखाना होता तिकडे जॉबला जायचे, रात्री 11 ला यायचे. मी झोपायचो 10 ला, सकाळी उठायचो, झोपताना बाबाने, सकाळी उठल्यावर बाबाने. मला नेहमी एक गोष्ट वाटते की बाबांनी मला कधीच असं बाजूला बसून सांगितलं नाही की निखिल मेहनत अशी कर, मेहनत करायला असं करायला लागते. बाबांनी ती मेहनत केली आणि ती मेहनत मी बघत होतो, ती मेहनत बघायला त्यांनी मला अलाउड केलं आणि बाबांची ती मेहनत बघून मला ते उज्जत आलं. म्हणजे आज समजा माझी ड्युटी टाइम 9 ते 6 असतो, जर मला 8 वाजले तर मला मॅनेजर विचारतो की अरे निखिल तू 2 तास जास्त बसलाय, तुला घरी जावं असं वाटत नाही काय? बा मला तुम्ही आठवता, मला आठवतं की बाय बाबांनी 2 ड्युट्या केल्या, त्यांनी 16 तास काम केलं, मी 2 तास तर थांबूच शकतो. त्या टाइमला जर कोणी फोटो काढला असता माझ्या बाबांचा तर तो असा दिसला असता. हे आमचं घर, आमची जॉईंट फॅमिली होती. काकी नाहीये, मी काकीला नेहमी मिस करतो. फोटोमध्ये आई नाहीये, आईला मी फोटोमध्ये ऍड नाही करू शकलो फॉर टेक्निकल प्रॉब्लेम. पण क्रिकेट माझ्यासाठी खूप जास्त जवळच आहे. जे काय आज थोडंफार क्रिकेट शिकलोय मी. दादा आणि बाबा त्या टाइमला घरात क्रिकेट खेळायचो. शेन मोहन बाबा तुमचा आवडता बॉलर. क्रिकेटला कसं खेळावं, बॉल टाईम कसा करावा, कॅप मध्ये कसा मारावा, हे मला बाबांनी नाही शिकवलं, पण मला क्रिकेटची आवड बाबांनी टाकली. बघा, म्हणजे एक मुलगा कधीच बनत नाही, एक मुलगा बनवावा लागतो आणि तो बनवायला बाबांनी माझ्यासाठी काय केलं, बाबांनी मला नेहमी ऑप्शन दिले. मला ड्रॉइंग क्लासला घातलं, माझ्यासाठी कॅसिओ आणला, मला क्रिकेटला घातलं, मल्टिपल ऑप्शन दिले. आज मी क्रिकेटर नाही बनू शकलो, पण दॅट इज फाईन. पण आज पण तो माझा वीकेंड दुबईला जातो, तर पूनमला पण माहिती क्रिकेट माझा पहिला प्रेम आहे आणि त्याची आवड आहे. म्हणजे घरामध्ये क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी खूप खूप मोठी आठवण आहे आणि मी कधी पण जेव्हा आठवतो तेव्हा मला हेच हाच फोटो आठवतो. त्या टाइमला मोबाईल मध्ये कोणी फोटो काढला नाही, पण असा तो कदाचित फोटो दिसला असता. पाणी दिलं. पिकनिकची आवड बाबांना खूप होती, कोणी सांगायची गरज नाही. पिकनिक मध्ये त्या टाइमला काय पिकनिक मध्ये त्या टाइमला काय गुगल मॅप नव्हते. बाबा महाराष्ट्राचा नक्षा घेऊन बसायचे समोर स्टाईल मध्ये आणि सगळ्यांना आता जे येत आहेत काय हो, शिर्डीला कसं जायचं, काय हो नाशिकला राहत काय हो काय. बाबाची गाडी नेहमी तुडुंब भरलेली असायची. मला एकदा पण आठवत नाही की कधी मी आई आणि बाबा पिकनिकला गेलो, एकदा पण नाही. मधल्या सीटवर 4 लोक कम्फर्टेबल असतात. आमच्या फॅमिलीचा पेटेंट डायलॉग आहे.
आणि ती 4 लोक जागी असतील तरी ती कम्फर्टेबल असतात. त्याच्यामुळे आम्ही तर हे सगळे पंटर लोक जे दिसतात आम्ही तर नेहमी मागच्या साईडला असायचो. कधी तो फोटो कुठला काढला गेला नाहीये, पण कदाचित त्या टाइमला जर फोटो काढला गेला असता तर तो असा दिसला असता. आणि पिकनिकला पण आवाज येतोय, आवाज गेला सेल जमले. बॅटरी लो आहे, बॅटरी दुसरं माहिती आहे त्याला बॅटरी चेंज कर, बॅटरी चेंज कर. हॅलो, आवाज येतो? सहलीमध्ये पण ना एक गोष्ट मी नेहमी शिकलो की बाबा दुसऱ्यांची कसं बोलतात, बाबा कसे वागतात, वेगळ्या वेगळ्या कंडिशनला ऍडजस्ट कसे होतात, एक ग्रुप बाबा लीड कसा करतात हे मी बाबा नेहमीच तुमच्याकडून शिकलोय. हा एक वन ऑफ माय फेवरेट फोटो आहे. प्रिन्सिपलने मला बोलवणं ही काय मोठी गोष्ट नव्हती, बाबा पण युज होते. इव्हन कॉलेजमध्ये पण प्रिन्सिपलने बोलवलं, शाळेमध्ये पण प्रिन्सिपलने बोलवलं. मग एक गोष्ट इकडे सांगायची वाटते की एकदा मला कॉपी करताना पकडलेलं डिप्लोमा कॉलेजमध्ये. लगेच मला बाहेर काय करतोय, बाबांना बोलवलं, बाबा भेटले प्रिन्सिपलला. तुझा कदाचित फोटो असता तर असा असता. माहिती आहे मला खूप वाईट वाटतं. मी रश्मीला बोलवलेलं, ती माझी कॉलेजची खूप चांगली मैत्रीण होती, ती आली नाही, ती माझ्याकडला आली. तिने कॉलेजमध्ये सांगितलं निखिलला जास्त डिस्टर्ब करू नका, मला पेपर नाही लिहायला भेटलेला. घरी येताना बाबा मला काहीच बोलत नव्हते. म्हणजे बाबांनी मला कधी खुला नाही सोडलं की तू तुला पाहिजे ते कर. बाबांच्या नजरेत जो धाक आहे अजून पण आहे, म्हणजे अजून पण मी असं 10 सेकंड असं पण नजर टू नजर बघून म्हणून मी इकडे तिकडे बघतोय. पण त्या दिवशी जेव्हा मला घरी येताना बाबा बोलले की मी बोललो बाबा काय रडत होतो, बाबा मी आता परत नाही करणार. बाबा बोलले बघ तू काही बोल पण तू जे बोलतोय करून दाखव आणि तू तेच बोल जे तू करू शकतो. समवेअर दॅट थिंग गॉट स्टक इन माय माइंड की बाबा जे आपल्याला बाबा एवढे सपोर्ट देत आहेत तर वी हॅव टू फॉलो. आणि त्याच्यानंतर मी मनावर घेतलं. डिप्लोमाला डिसेंट मार्क आले, इंजिनिअरिंग डिस्टिंक्शन आलं. पण बाबा हा इन्सिडेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि त्या दिवशी जो तुम्ही जो सपोर्ट दिला तो माझ्यासाठी नेहमी इम्पॉर्टंट होता. शेवटचे 2-3 फोटो आहेत. हा एक इन्सिडेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इंजिनिअरिंगला मी फेल झालेलो एका पेपरमध्ये. मला 16 काय 17 मार्क आलेले 100 पैकी. आणि कॉलेजच्या मॅडमला जाऊन विचारलेलं, मॅडम मला 16 मार्क आले. त्यावेळेला जेव्हा मित्रांना सिंगल डिजिट मध्ये मार्क आले, त्यावेळेला डबल डिजिट. मला माहिती आहे दरवाजा होता, मला माहिती आहे की पुन्हा जरा निपुण आहे. तर त्यावेळी घरी बाप्पा आलेले, खूप सारे पाहुणे होते. घरामध्ये आमच्या एक 15 लोक होती. माझा रिझल्ट लागला, प्रेशर मध्ये होतो. ऑफकोर्स फेल झालोय, केटी लागली आहे. केटीची जशी सवय होती नाही असं नाही, पण प्रेशर तर असते. बाबांना बोललो बाबा मी फेल झालोय, मला कमी मार्क भेटलेत. मी पाहुण्यांना कसं सांगू, एवढे घरात पाहुणे आलेत. माहित नाही बाबा तुम्हाला आठवते की नाही. बाबा बोलले चला आपण बाहेर जाऊया. ठीक आहे, मला वाटलं बाहेर जाऊन ओरडतील, घरामध्ये मांडले. बाबा मला शिवाजी पार्कच्या आईस्क्रीम स्टॉलवर घेऊन गेले. कुल्फी कापून द्यायचा तो पानामध्ये कुल्फी देतोय, मागे शिवाजी पार्क ग्राउंड आहे. सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत माणसाला होत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्या माणसाकडून काय करून नाही घेऊ शकत. जेव्हा त्याला समजते की ही गोष्ट आता मला करायची तेव्हा तो माणूस त्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला ट्राय करतो. मला इकडे खूप खूप वेगळं वाटलं की अरे फेल झालोय, मी काय बोलत नाही. कदाचित बाबांना कळलं असेल की मी एफर्ट्स टाकले पण मी फेल झालो. सपोर्ट म्हणून माहित मला आज पण नाही बाबा मला आईस्क्रीम खायला का घेऊन गेला. मी आईस्क्रीम खाल्लं, घरी आलो, सगळं नॉर्मल होतं. पण बाबा नेहमी थँक्यू व्हेरी मच की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही माझ्यावर नेहमी भरोसा दाखवलाय, तो खूप मॅटर केलाय आणि तो भरोसा मी कधीच नाही तोडणार की माझा अश्वरत. नेक्स्ट फोटो. बाबांच्या संगीत बद्दल मला सांगायची गरज नाही. एव्हरीबडी नोज हाऊ वेल ही सिंग्स. बाबांना कधी कळलं की ते स्वतः सिंगर आहेत जेव्हा बाबा नलवाच्या समोर गात होते
आय डोंट नो कोणतं गाणं गात होते आणि नलवत्या रडायला लागली. एक दाना सुखाचा 100 दारे दुःखाचे. त्या टाइमला कोणी तो फोटो वगैरे काढला नाही, पण ती मुवमेंट होती ज्या मुवमेंट मध्ये बाबांना कळलं की म्हणजे मी लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणू शकतो एवढं माझ्या आवाजामध्ये हॅलो आहे. तर तोच फोटो बाबा आत्या रडते आणि तुम्ही गाणं गाताय. लास्ट फोटो कौशिक साहेब इकडे येऊ नाही शकले, त्यांनी व्हॉइस मेसेज टाकला. पण परत मी सांगतो, एक मुलगा असतो तो बघत असतो आणि शिकत असतो, त्याला सांगायची गरज नसते. त्याला सांगितलं तर त्याला नाही कळणार, पण तो जे शिकतोय वर्षानुवर्ष तेच तो नेहमी अंमलात आणतो. बाबा ओंकार मध्ये स्पीच द्यायचे, बाबांचे स्पीच मी ऐकायचो खूप वेळा. आई बाबा आपण दोघे एकत्र जायचो ओंकारला. मला माहिती आहे बाबांचा बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हा टॅक्सीच्या बोनेटवर उभं राहून भाषण द्यायचे आणि 10-15 शिवसैनिक बसलेले असायचे, तेव्हापासून बाबा बाळासाहेबांना ऐकतात. त्याच्यामुळे कदाचित बाबा त्यांना कॉपी करायला ट्राय करायचे होते आणि मी बाबांना आज कॉपी करायला ट्राय करतोय. तर थँक्यू सो मच. म्हणजे दिस वॉज वन ऑफ युअर गुण जो मी आत्मसात करायला ट्राय केली. हा लास्ट फोटो आहे आणि हा ओरिजिनल फोटो आहे. आपल्या बनवलेला हा एकमेव ओरिजिनल फोटो आहे. जेव्हा मी बाबा बनलो तेव्हा मला कळलं की एक बाबा आपल्या मुलासाठी काय काय करतो. जेव्हा निपुण झाला तेव्हा मला कळलं की एका बाबाला आपल्या मुलासाठी किती प्रेम असतं आणि बाबा आपल्या मुलाला किती टाईम देऊ शकतो, त्याच्यासाठी काय काय करू शकतो. आणि माय रिस्पेक्ट फॉर यू बाबा त्या दिवसापासून खूप 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 जास्त आहे. कारण मला माहिती आहे की जे मी निपुणसाठी जे मी फील करतो ते तुम्ही माझ्यासाठी 75 वर्ष फील केलं. 75 वर्ष मला डेट चेक करायला 30 मायनस 30 मायनस करा. तेवढे वर्ष तुम्ही माझ्यासाठी फील केलंय. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. ए फॉर ऍपल माझ्यासाठी कधीच नाहीये. ए फॉर अनिल नेहमी माझ्यासाठी आहे आणि नेहमी माझ्यासाठी असणार आहे.